कवितेचं नाव आहे कर्ज बाजारपणाची जिंदगी. कविता माझ्या गावातल्या भाषेत आहे, समजून घ्या. गावातल्या एकानं गैफास घेतला तेव्हापासनं लय हुशार झालंय गण्या. त्याला आत्महत्या समजायला लागली बहुतेक. गावातल्या एकानं गैफास घेतला तेव्हापासनं लय हुशार झालंय गण्या. त्याला आत्महत्या समजायला लागली बहुतेक. वळणीले बांधेल कापड सुकव्याची दोरी कापून लपून ठेवली त्यानं. बहिणीसाठी वावरात बांधेल झोक्याची दोरी बी वावरातच गाडून ठेवली. बापाच्या हाताले दोरी कधीच लागू नये म्हणून. आता रातभर पुरा झोपत बी नाही गण्या. मुद्याच्या नावानं पाचदा उठतो. बाप जित्ता आहे का चेक करायला. बापाच्या अंगावरच हात टाकून निसतो. जरसा हात बाजूले झाला तर गण्या सेकंदात घामानं भिजतो. धास्ती खाल्लीये त्याच्या मनानं. खालच्या गल्लीतला महादू काका फवारणीचं औषध पिऊन मेला. तेव्हापासनं बापाच्या पाठीवर फवारणीचा पंप पाहला की गण्याच्या काळजात धस्स होत. आणि एवढूस गण्या फवारणीच्या रोजी बापाच्या मागे मागेच फिरत राहत. एकेका चड्डीच्या ठिगळावर दोन दोन भोकं पडली तरी अजून नवी चड्डी मागितलीच नाही गण्यानं. फाटक्या शर्टा संग तसंच शाळेत जात आणि मायनं देल चतकोर कोंड्याची भाकर हसत खात. पुढल्या साली नंबर मार नवीन दप्तर घेऊन देईन हे आठवून मी बापासमोर गण्या दप्तराचं बोलत नाही. पुढल्या साली नंबर मार नवीन दप्तर घेऊन देईन हे आठवून मी बापासमोर गण्या दप्तराचं बोलत नाही. अणवाणी पायात काच घुसलाय. बापानं पाहिलं तर नवीन चप्पल घ्यायला जाईन म्हणून गण्या लंगडत बी चालत नाही. असं वागायला लागलंय गण्या. कर्ज बाजारपणाची जिंदगी जगायला लागलंय गण्या. Like, comment, and subscribe.